हॅलो. आता काल आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं पहिलं एक्झाम्पल पाहिलं. पहिलं एक्झाम्पल कसं होतं सांगा बरं. त्यामध्ये आपण काय पाहिलं? ट्रू ऑर फॉल्स होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे सत्य की असत्य म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, खरे किंवा खोटे, चूक का बरोबर असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आता बघा, कालचा प्रत्येक जो सेट आपण पाहिला ते स्टेटमेंट होतं, ट्रू होतं का फॉल्स होतं आपण काल ते लिहिलं. सगळ्यांना मला वाटतं पहिला प्रश्न सगळ्यांना समजलाय. ठीक आहे. आता बघा, हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो वास्तविक प्रश्न वास्तविक फक्त आहे का? तुम्ही लिहिलात का नाही? प्रश्न लिहून घेतलात का? नाही लिहिला, थोडं थांबा, नंतर लिहा. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. त्यांनी काय म्हटलंय? एक नॅचरल नंबरचा सेट घ्या म्हटलंय. नॅचरल नंबरचा सेट तो कुठून कुठपर्यंत असावा? 1 ते 20 पर्यंतच्या नॅचरल नंबरचा सेट असावा आणि तो युनिव्हर्सल सेट असावा, म्हणजे सगळ्यांचा बॉस असावा तो. कळलं का? 1 ते 20 पर्यंतच्या नॅचरल नंबर्स मध्ये कुठल्याही प्रकारची संख्या मिस नाही होणार. 1 to 20 म्हटलंय, म्हणजे 1 ला आपण गृहीत धरायचं, 20 ला आपण गृहीत धरायचं, म्हणजे 1 पासून 20 पर्यंतच्या सगळ्या कशा असतील? नॅचरल नंबर्स असतील, नैसर्गिक संख्या असतील. तो सेट म्हणजे कोणता गृहीत धरायचा? युनिव्हर्सल सेट गृहीत धरायचा. ठीक आहे. पुढे, अँड शो सेट एक्स, एक्स हा सेट आहे, अँड वाय युझिंग वेन डायग्राम. आणि एक्स आणि हे जे वाय हे दोन जे सेट दिलेत, हे दोन्ही पण सेट काय करायचं आपल्याला? वेन डायग्राम दाखवायचं आहे. मला वाटतं वेन डायग्रामचा हा पहिला प्रश्न आहे. आतापर्यंत वेन डायग्रामचा प्रश्न झालाच नाही. ठीक आहे. तर आता या प्रॅक्टिस मध्ये वेन डायग्रामचे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? एकूण 3 सेट आहेत आपल्याला ह्या उदाहरणामध्ये. 3 सेट आहेत. तुम्हाला लक्षात आले का 3 सेट कोणते कोणते? एक आहे मेन युनिव्हर्सल सेट, तो 1 ते 20 पर्यंतच्या नॅचरल नंबरचा सेट आहे. दुसरा आहे एक्स सेट, तो वाचतो मी, तुम्हाला काही अडचण नाही, काही नाही. आणि तिसरा जो आहे तो वाय सेट आहे, तो पण आपण वाचन करूयात. ठीक आहे. आता काय करायचं, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये हे 2 उदाहरण आहेत, तर काय करायचं, एक एक उदाहरण आपण सेपरेट सेपरेट सोडू. ठीक आहे. तर आता एक काम करू, सुरुवातीला नंबर 1 देऊ आपण. नंबर 1 मध्ये हा कुठला सेट आहे? एक्स सेट आहे, बरोबर. एक्स हा सेट काय आहे? एक्स इज द सेट ऑफ, बघा रूल मेथड दिलंय, एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. म्हणजे एक्स हा कुणाचा घटक आहे? नॅचरल नंबरचा, म्हणजे एक्स या ज्या संख्या येतील त्या सगळ्या नॅचरल नंबर्स असतील. ठीक आहे. पुढे, अँड 7, बघा मी वाचन करतो, तुम्हाला कळतं का? 7 लेस दॅन एक्स, राईट. 7 ही एक्स पेक्षा कशी आहे? लहान आहे. इकडे समोर बघायचं. 7 ही एक्स पेक्षा कशी आहे? लहान आहे. आणि एक्स ही परत 15 पेक्षा कशी आहे? लहान आहे. बहुतेक कळालं नाही असं वाटायलंय. आणखी एकदा सांगतो मी तुम्हाला, इंग्लिश मध्ये वाचून दाखवतो, ऐका. 7 इज लेस दॅन एक्स, 7 लेस दॅन एक्स अँड एक्स लेस दॅन 15. म्हणजे आता बघा, तुमच्या एक लक्षात घ्या, एक्स सेंट्रल आहे. एक्स कसं आहे माहिती आहे का? आता एक्स ह्या चिन्हाचं तोंड एक्स कडे, बरोबर, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, एक्स ही मोठी आहे 7 पेक्षा, एक्स ही लहान आहे? सांगा बरं. मोठी आहे. चिन्हाचं तोंड जिकडे आहे ती संख्या मोठी असते, म्हणजे एक्स ही 7 पेक्षा, बोला पटकन, एक्स ही 7 पेक्षा नॅचरल नंबर आहे, बरोबर, 7 पेक्षा मोठी. आणि ती 15 पेक्षा कशी आहे? म्हणजे 7 पेक्षा मोठ्या संख्या आणि 15 पेक्षा लहान संख्या, म्हणजे एक्स हा सेट आहे. कळालंच नाही बहुतेक तुम्हाला. मी आणखी एकदा परत एकदा सांगतो, ऐकत राहा. जास्त फोकस कुठं करायचं? इथं करायचं फोकस, आपलं इथं करायचं. कसं? हे तर तुम्हाला समजलंय. एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन, म्हणजे एक्स ही काय आहे? नॅचरल नंबरचा घटक आहे. घटक आहे म्हणजे नॅचरल नंबर आहे. ती कशी आहे एक्स? सांगा बरं. 7 पेक्षा, चुकलं, एक्स बोललो मी, एक्स 7 बोललो नाही. 7 ही लहान आहे एक्स पेक्षा, म्हणजे एक्स ही कशी आहे? एक्स बद्दल बोलायचं म्हणलं ना मी. आता मला सांगा, एक्स सेंट्रल आहे की नाही? इकडे 7 आहे, इकडे 15 आहे, पण थोडं चिन्हांकडे लक्ष द्या ना. आता मला सांगा, एक्स कडे चिन्हाचं तोंड आहे इकडं, बरोबर आहे की नाही? चिन्हाचं तोंड एक्स कडे आहे ना, म्हणजे 7 मोठं का एक्स मोठं? एक्स मोठं. पटलं सगळ्यांना? म्हणजे 7 पेक्षा एक्स ही मोठी आहे, आणि तीच एक्स 15 पेक्षा कशी आहे? लहान आहे. नक्की समजलं? हात वर करा, कुणाकुणाला समजलं सांगा. नक्की कळालं? ठीक आहे. आता बघा, आपण काय करायचं, सुरुवातीला सगळ्यात अगोदर यू सेट लिहायचा, म्हणजे युनिव्हर्सल सेट लिहायचा.
कारण हा सेट लिहिला पाहिजे आपल्याला. तो कसा सांगा बरं. हा, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. मग मला सांगा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. पुन्हा परत 11 12 13 14 इथं लिहितो खाली 15 16 17 18 19 20. खरं सांगू एवढं सगळे लिहित बसायची गरज नसते बरं का. असं लिहायचं 1 2 3 4 लिहून डॉट 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 डायरेक्ट 20 लिहायचं, म्हणजे मधल्या सगळ्या संख्या आहेत असा अर्थ होतो. कळलं का नाही. पण सगळ्यांना समजावून मी सगळ्या संख्या लिहून टाकल्यात, काही वेळ लागत नाही आपल्याला लिहायला. बरोबर आहे की नाही. मला सांगा युनिव्हर्सल सेट लिहिलाय का. आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला एक्स हा सेट लिहायचंय. मला सांगा एक्स हा सेट कुठल्या मेथडने दिलाय प्रश्नामध्ये, कुठल्या मेथडने दिलाय बोला पटकन. रूल मेथडनं. आता त्याचं रूपांतर कशामध्ये करायला पाहिजे, लिस्टिंग मेथडमध्ये. आता मला सांगा एक्स हा जो सेट आहे तो आता लिस्टिंग मेथडमध्ये आपण वापरू, म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये लिहू आपण, लिस्टिंग मेथडच्या आधारे लिहू. आता मला सांगा वाचावर एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड 7 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 15. बरोबर आहे का. आता मला फक्त एक्स बद्दल बोला. एक्स ही 7 पेक्षा कशी आहे, कळना, छोटी का मोठी. 7 पेक्षा मोठी आहे एक्स, आणि 15 पेक्षा. नक्की समजले का. हे कळालं तर आपण पुढे जाऊन आणखी एकदा शिकवतो परत ते. सांगा एक्स ही कशी आहे, एक्स ही कशी आहे 7 पेक्षा मोठी, आणि एक्स ही 15 पेक्षा कशी आहे, म्हणजे 15 मोठा आहे म्हणजे एक्स लहान आहे ना. म्हणजे आता काय करायचं, 7 पेक्षा मोठ्या संख्या लिहायच्या आणि 15 पेक्षा लहान संख्या लिहायच्या. म्हणजे कशा, सांगा तुम्हीच. 8 9 10 11 12 13 14. मला सांगा 15 लिहायचं का. 15 पेक्षा लहान संख्या लिहायच्या आणि 7 पेक्षा मोठ्या संख्या. आल्यात का बघा बरं. 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान, या सगळ्या संख्यामध्ये एक्स आहेत. एक्स साठी ह्या सगळ्या संख्यासाठी एक्स वापरले. आता तुमच्या डोळ्यासमोर युनिव्हर्सल सेट आहे, तुमच्या डोळ्यासमोर एक्स हा सेट आहे. लिहिलं का. अगोदर ह्या लिस्टिंग मेथडमध्ये लिहावं लागतं, ते लिहिल्याशिवाय आपल्याला वेन डायग्राम वापरता येणार नाही. काय म्हणले आपल्याला, वेन डायग्राम दाखवा म्हणले ना. काल बोललोय का, आठवते का. युनिव्हर्सल सेट हा जनरली कशाने दाखवतात, रेक्टँगल दाखवतात. एक काम करायचं, आता सुरुवातीला आपण फिगर काढतोय. आता बघा थोडं वेगळा कलर वापरू, वेळ लागू दे, हरकत नाही, समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, समजेपर्यंत शिकवतो, काही अडचण नाही. काय दाखवलं आपण आता, रेक्टँगल दाखवला. हॅलो बोला ना. रेक्टँगल दाखवला, थोडा मोठा काढायचा रेक्टँगल, पेन्सिल वापरायची बरं का, टोटल पेन्सिल वापरायची. आता बाहेर इथं नाव द्यायचं यू, म्हणजे युनिव्हर्सल सेट आहे हा, राईट. काल आपण पाहिलं बघा एका पेजवर. ठीक आहे. आता यामध्ये कोणत्या संख्या येणार सगळ्या सांगा बरं. 1 पासून 20 पर्यंतच्या सगळ्या संख्या बसणार आहेत. बरोबर, मला बोलत राहा तुम्ही. बरोबर आहे का नाही मला सांगा. आता याच्यामध्ये आपण एक वेगळी फिगर काढू शकतो, वेगळी म्हणजे एक सर्कल काढू शकतो किंवा ट्रायंगल दाखवू शकतो, काही अडचण नाही. आपण सर्कल दाखवू. सर्कल लहान झाला बघा थोडा, तिकडे काढू का फिगर मी. 2 मिनिट, 2 मिनिट गडबड. ठीक आहे. असं सेंटरला दाखवा, नाहीतर असं साईडला दाखवा, चालतंय. थोडं मोठी घेऊ आपण फिगर, म्हणजे जास्त संख्या आहेत ना. बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, ठीक आहे. आता हा कोणता सेट आहे, युनिव्हर्सल सेट. बरोबर. आता मध्ये सर्कल आहे, सर्कल मध्ये कुठला सेट असणार आहे हा, एक्स. कुठला,
एक्स हा सेट असणार आहे, इथे लिहू शकतो किंवा एक्स हे मध्ये लिहा चालते. बघा कॅपिटल लेटर्स असतात बरं का नाव ते आपण बोललोय आपण. ठीक आहे, आता मला सांगा त्या युनिव्हर्सल सेटमध्ये कोणत्या कोणत्या संख्या असतील, ह्या आयतामध्ये कुठल्या कुठल्या संख्या असतील? 1 पासून 20 पर्यंतच्या संख्या असतील. आता मला सांगा त्या रेक्टँगल मध्ये सर्कल पण आहे, म्हणजे रेक्टँगल आणि सर्कल मिळून 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आहेत. बरोबर. आता आयडिया सांगू तुम्हाला, व्हेन डायग्राम कसं लिहायचं ते सांगू. आता मला सांगा यू चा एक्स हा सबसेट आहे का नाही? अरे सगळे घटक इथं आहेत ना, सबसेट आहे ना. आता एक काम करायचं, अगोदर एक्स लिहायचं. सोपं सांगतोय, एक्स हा सेट लिहायचा अगोदर. कुठे लिहायचा? सर्कल मध्ये. त्याचे घटक कसे लिहायचे? असं डॉट देऊन लिहायचं. म्हणजे कसं, इथं इथं काय असेल? 8. हा पुन्हा सांगा ना, 9 मध्येच लिहायचं. हा 10, हा 11, 12, 13. हे पॉइंट लिहा न लिहा चालते बरं का, लिहिलं तरी चालते. हा पुन्हा पुन्हा 14. मला वाटतं हे हा सगळा कुठला सेट झाला सांगा बरं? कुठला सेट झाला? एक्सचा सेट झाला ना, बरोबर आहे का? आता मला सांगा आपण 15 मध्ये लिहू शकतो का? इथं मध्ये 16 लिहू शकतो का? नाही. 17 लिहू शकतो का? नाही. 7 पण लिहू शकत नाही, 7 पण लिहू शकत नाही. बरोबर आहे का? आता हा सेट कुठला झाला सांगा बरं? एक्स. आता प्रश्न पडला तुम्हाला की आता इथं बाहेर कुठल्या संख्या लिहायच्या? सांगू तुम्हाला? सांगू? ह्या सोडून बाकीच्या इथे लिहायच्या. कळलंच नाही आणखीन? ह्या सोडून बाकीच्या इकडे लिहायच्या. म्हणजे कुठल्या कुठल्या? सुरुवात 1 पासून करा. बघा 1, हा कुठे लिहा चालते? 2, हा 3, 4, हा 5, 6, हा 7. चला 7 लिहिलं. हा 8 आले. इथे 8 लिहायचं नाही आता बाहेर. हा 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे. बरोबर आहे का? आता 15, राईट. हा 16, हा 17, 18, राईट. 19 आणि 20. बहुतेक कळालं नाही असं वाटायला मला. आता मला सांगा, तुम्ही सर्कल गायब करा. सर्कल नाहीच असं डोक्यात घ्या, म्हणजे एक्सचा सेट नाहीच. हे मधले सगळे एलिमेंट्स आहेत. मला सांगा सगळे 1 पासून 20 पर्यंतच्या सगळ्या संख्या तुम्हाला मध्ये दिसत नाही. बघा चेक करा. म्हणजे हा काय झाला? युनिव्हर्सल सेट झाला. त्यातला सबसेट कोणता आहे? त्याचा सबसेट कोणता आहे? एक्स आहे ना. एक्स मध्ये घटक कुठले घ्यायचे? एक्स मधलेच घ्यायचे. आणि उरलेले घटक कुठे टाकायचे? त्या वर्तुळाच्या बाहेर टाकायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला, सर्कलच्या ऐवजी दुसरी फिगर वापरू शकतो का? येस, आपण वापरू शकतो. आपण ट्रायंगल पण वापरू शकतो. या ठिकाणी कुठली पण फिगर वापरू शकतो. फक्त काय करा, युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी मात्र बाहेर रेक्टँगलच राहू द्या. हात वर करा. पुन्हा पुन्हा समजलंय? मी आणखी एकदा सांगणार आहे, काळजी करू नका. ओके, नक्की समजलं का सगळ्यांना? कसं केलं सांगा बरं? अगोदर काय केलं? हा जो 1 ते 20 पर्यंतचा कोणता सेट घेतला सांगा? बोललं पाहिजे. हे तुम्हाला सगळ्यांना समजलं? 1 ते 20 पर्यंतच्या संख्या. पुन्हा एक्स हा सेट कसा होता सांगा बरं? हा 7 पेक्षा मोठी, 7 पेक्षा मोठी, 15 पेक्षा लहान. मला सांगा 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत घेतले. आता हे दोन्ही पण सेट कशाने दाखवायचे आपल्याला? वेन डायग्रामनं. वेन डायग्राम साठी सुरुवातीला युनिव्हर्सल सेट साठी काय दाखवलं आपण? रेक्टँगल. रेक्टँगल मध्ये सगळेच घटक दिसणार आहेत 1 पासून 20 पर्यंतचे, पण त्याचा सबसेट कोणता आहे? एक्स. त्यामध्ये आपण काय केला? सर्कल दाखवला. मग सर्कल मध्ये कोणता सेट लिहायचा आपल्याला? एक्स. एक्स मधले सगळे घटक 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे सगळे कुठले? सर्कल मध्ये. म्हणजे कुठला सेट झाला हा? बोललं पाहिजे. आता हे घटक सोडून बाकीचे जे काही उरलेत यू मधले, म्हणजे युनिव्हर्सल सेट मधले, ते सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आत. सर्कलच्या बाहेर पण रेक्टँगलच्या आत लिहिलं. ठीक आहे. तर मला वाटतं सगळ्यांना समजले का? हे नक्की समजले? नक्की समजले का नाही? ठीक आहे, नक्की समजले का सांगा? ओके, तर आता हा सेट तुम्ही लिहून घेतला तर चालते. समजले का? ठीक आहे. युनिव्हर्सल सेट तर फिक्स राहील का? युनिव्हर्सल सेट बदलणार आहे ना. आता कुठला सेट बदलतोय? फक्त वाय सेट बदलतोय. आता मला सांगा कुठल्या मेथडने दिलाय हा सेट? रूल मेथडने दिलाय. आता कुठल्या मेथडने लिहायचं आपल्याला? लिस्टिंग मेथड लिहायचंय. आता बघा काय समजलं पाहिजे आपल्याला? 1 पासून 20 पर्यंतच्या कोणत्या संख्या लिहायच्यात आपल्याला? प्राईम नंबर्स. सुरुवात 1 पासून शेवट 20 पर्यंत. तुम्ही सांगायचं मला
पहिली संख्या 1, राईट? प्राईम नंबर आहे का? आठवते का? नॉट प्राईम, नायदर कंपोजिट. एक प्रश्न होता बघा, तेव्हा 1 चा विषय आला होता का आपला? नाही आला होता. आता मला सांगा 1 ही प्राईम नंबर आहे का? नाही. पुन्हा 2 ही प्राईम नंबर आहे का? आहे. ती इव्हन पण आहे, प्राईम पण आहे. हात वर करा, कुणा समजलं? इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे. बिराजर, इव्हन पण आहे, प्राईम पण आहे. बरोबर आहे का? इव्हन पण आहे, प्राईम पण आहे. 2चा समावेश करायचा का नाही मग आता इथं? करायचा. पुन्हा सांगा 3 प्राईम नंबर आहे ना प्राईम नंबर? अहो तुम्हाला आयडिया सांगितली होती. प्राईम नंबर म्हणजे कोणती? ज्या संख्येला त्याच संख्येनं भाग जातो. 1 किंवा त्या संख्येनं भाग जातो. उलट सोपं सांगितलं होतं, तिच्याच पड्यात असेल तर ती संख्या. सोपं आहे की नाही? 3 1 3, 3च्याच पड्यात आहे 3. मग मला सांगा, 3 लिहू का? 4 पुढे तुम्ही बोला, सांगा. 5 7 11 करेक्ट, 13 17 19. बरोबर आहे का नाही? ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस बंद झाला. नक्की समजलं? ह्या 2 3 5 7 11 13 17 19 2 3 5 7 11 13 17 19 त्या कुठल्या संख्या आहेत? कुठून कुठपर्यंत आहेत? 1 ते 20 पर्यंत आहेत. नक्की समजलं का? आता वाय सेट सगळ्यांना समजलाय का? जायचं पुढे आपण. आता हे दोन्ही पण सेट काय करायचे आपण? परत वेन डायग्राम दाखवायचंय. बरोबर? वेन डायग्राम काढूयात का परत? ठीक आहे. तुम्हाला काढता येईल असं वाटते आता मला, काही अडचण नाही. बघा समजतंय का? आता हे पण समजलं की काही अडचण नाही. हा काय झाला? हा युनिव्हर्सल सेट. चालतंय. त्यामध्ये आपण सर्कल दाखवायचं का? चालतंय. एक ट्रायंगल दाखवू. चला ट्रायंगल दाखवूयात, काही हरकत नाही. ओके चालेल. थोडा तुम्ही ट्रायंगल मोठा काढा, वाटल्यास ऍडजस्टमेंट करा. ठीक आहे. आता मला सांगा, हा बाहेरचा सेट मोठा काय असेल? युनिव्हर्सल सेट. हा सेट कोणता असेल? तुम्ही वाय मध्ये पण लिहू शकतात बरं का, काही असं अडचण नाही. चला मी तुम्हाला टेक्निक सांगितली होती. अगोदर कुठला सेट लिहायचा? वाय सेट. वाय हा सबसेट आहे का नाही यूचा? आहे ना? मला सांगा 2 राईट. पुन्हा 3 5 7 11 13 17 19 झाले की? झाले का नाही? आता मला सांगा, हे सोडून यू मधले बरं का, हे जे आहेत ना ते वाय मधले झाले. आता हे सोडून जे शिल्लक आहेत ते कुठे लिहायचं? ट्रायंगलच्या का रेक्टँगलच्या बाहेर? ट्रायंगलच्या बाहेर लिहायचं. तुम्ही सांगायचं मला. इथले सोडून सांगा. 1 2 लिहायचं का? 3 4 येस और नो? 5 नो. 6 येस. 7 नाही. 8 9 लिहायचंय राईट. 10 लिहायचं. 11 नको ना? 12 13 लिहायचं का? नाही. 14 हो. 15 हो. येस. 16 येस. 17 18 19 20 21 कुठपर्यंत आहे आपला कार्यक्रम? सगळा 20 पर्यंतच आहे. कळलं का नाही सांगा? सोपं आहे, घ्या लिहून. आणि म्हणजे ह्या पी डॅश मध्ये कुठले येतील सेट एलिमेंट्स? कुठले येतील? कॉम्प्लिमेंट आहे ना पीचा. काल बोललोय का आपण? आठवते का? तिथं दिलं होतं बघा पेन सुद्धा, असलेले नसलेले. आठवते का? आठवते ना? असा सेट, असे एलिमेंट्स टाकायचे याच्यामध्ये जे यू मध्ये आहेत असलेले, पण पी मध्ये नसलेले म्हणजे नाहीत. बरोबर आहे का? आता मला सांगा कसं करायचं? 1 3 7 10 नाहीच समजायचं इथले. 1 3 7 10 घ्यायचं नाही रे, बाकी घ्यायचं. तुम्ही सांगा कोणते कोणते लिहू? 2 सांगा. 8 9
11 12. आता हा कुठला सेट झाला सांगा बरं? पी डॅश झाला, राईट. आता तिन्ही पण सेट कशाने दाखवायचं? वेन डायग्राम. कारण आता पी डॅश लिहिल्याशिवाय आपण वेन डायग्राम काढू शकत नव्हतो, बरोबर. तुम्हाला सगळ्यांना समजले का? पी डॅश म्हणजे हा कुणाचा कॉम्प्लिमेंट आहे? सेट पीच आहे, बरोबर आहे. काल बोललो तुम्हाला आठवतंय, पी आणि पी डॅश एकत्र केलं की काय मिळतं आपल्याला? युनिव्हर्सल सेट मिळतो, मान्य. आता हे दोन्ही पण काय करायचे, म्हणजे तिन्ही पण सेट काय करायचे? वेन डायग्राम दाखवायचे. किती सोपं आहे बघा, अतिशय सोपं. मला वाटतंय दुसऱ्या उदाहरणापेक्षा हे उदाहरण खूप सोपं आहे. बघा समोर, बघा सगळेजण. अगोदर काय करायचं? रेक्टँगल, राईट. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही सांगा? येस, बरोबर आहे. त्यामध्ये आता दोन्ही पण सेट असतील, रेक्टँगल मध्ये दोन्ही पण सेट. कारण हे दोन सेट एकत्र केले की काय मिळतो आपल्याला? हा, म्हणजे आता काय करायचं याच्यामध्ये बघा, हा एक सर्कल घेतला, दुसरा पण सर्कल घेऊ शकतो किंवा दुसरा ट्रायंगल पण घेऊ शकतो, कुठल्या पण आकाराचा आपण फिगर घेऊ शकतो आपण, ठीक आहे. मी सर्कलच घेऊ का? चालते का? असं चालतंय. बघा समजलं का? दोन सर्कल आहेत. हा, आता बघा किती सोपं आहे. आता मला सांगा हा कोणता सेट आहे? युनिव्हर्सल सेट, राईट. हा कुठला सेट आहे? पी. हा कुठला? पी डॅश. हा, पी मधले घटक कोणते कोणते आहेत? 1 3 7 10. संपला विषय. पी डॅश मध्ये 2 तुम्ही एक मला सांगा, या दोघांच्या बाहेर का बरं घटक दिसत झाला एक पण? कारण पी डॅश कसा घेतला आपण? पी यू मध्ये असलेले, पी मध्ये नसलेले सगळे घटक घेतलेत ना. मग हे दोन्ही पण मिळून काय तयार झालाय? आता बघा तुम्ही सर्कल काढून टाका, सर्कल दोन्ही पण काढून टाका. यू मधले सगळे घटक दिसतात की नाही बघा, चेक करा. कालच नाही आणखीन सोपे का नाही ते? घ्या लिहून घ्या दुसरं उदाहरण. हा पी डॅश आहे, बरोबर. पी डॅश लिहिला. आता पी डॅशचा काय लिहायचं आपल्याला? कॉम्प्लिमेंट. कळलं का नाही? पी डॅशचा इकडचं आपण नंतर वाचू. आता फक्त एवढंच काम करा. पी डॅशचा काय लिहायचं आपल्याला? कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता कुठले घटक लिहायचे? असे घटक वाचा, असलेले नसलेले. पाठ झाले? अरे कॉम्प्लिमेंट म्हणले की डोक्यात दोन शब्द ठेवा यार, असलेले नसलेले. आता कुठं असलेले आणि कुठं नसलेले तुम्ही सांगायचं मला. यू मध्ये असलेले. आता कळलं का नाही? म्हणजे आपण काय लिहिणार? पी डॅशचा कॉम्प्लिमेंट. आणखी एकदा सांगतो, समजलं का सगळ्यांना? कसं? यू मध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये असलेले, परंतु पी डॅश मध्ये पी डॅशचा डॅश येतो. मग हा नाही समजलं? पी डॅशचा डॅश येतो. आता मला सांगा यामध्ये कुठले कुठले घटक येतील जे यू मध्ये आहेत पण इथं नाहीत? तुम्ही सांगा. हे सोडायचे सगळे, बाकीचे लिहायचे. तुम्ही सांगायचं 1 10. पुन्हा 11 12 तर आहेच की. खरं सांगा सगळ्यांना समजलं का? नक्की समजलं का? मला सांगा कुठला सेट लिहिला बिराजदार आपण? कुठला सेट लिहिला सांगा. चिराग सांगा. पी सेट लिहिला आपण. हा कुठला सेट लिहिला आपण? म्हणजे कुणाचा कॉम्प्लिमेंट लिहिला? कसा लिहिला सांगा बरं? यू मध्ये, परंतु पी डॅश मध्ये पी डॅशचा डॅश आला. आता पटले सगळ्यांना? नक्की समजलं का? म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये असलेले, परंतु या पी डॅश मध्ये हे घटक आहेत का? एलिमेंट्स आहेत. इथं आलो आता आपण, हे लिहिलं ते बरोबर काय दाखवा म्हटले? हा सेट पी आहे की नाही चेक करा. हा सेट पी आहे. नाही समजलं? म्हणजे पी डॅशचा डॅश हा पी होतो हे सिद्ध करायचं होतं आपल्याला. आणखीन कळालंच नाही आणखीन. म्हणजे मग बरोबर आपण लिहू शकतो का इथं? बरोबर पी इज इक्वल टू पी. मग सिद्ध झालं की हो? आणखीन कळालं नाही. आणखी एकदा सांगतो, ऐका. पी डॅशचा कॉम्प्लिमेंट म्हणजे पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय केलं? यू मध्ये असलेले
पी डॅश मध्ये नसलेले म्हणजे 1 3 7 10 हे एलिमेंट आले. आपला सिद्ध काय करायचं होतं, पी डॅशचा कॉम्प्लिमेंट हा पी असतो. मला सांगा पी आला की नाही, चेक करा. म्हणजे पी डॅशचा कॉम्प्लिमेंट पी आला, हे सिद्ध करायचं होतं. देअरफॉर आपण काय लिहायचं, पी डॅशचा डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू व्हॉट, पी. हे सिद्ध केलं का नाही मला सांगा.